रचना जी काही बनलेली आहे, आमच्याही काही लोकांचं थोडंफार ऑब्जेक्शन आहे. कुणाच्याही मतानुसार वैयक्तिक जे काही म्हणणं असतं त्यानुसार प्रभाग रचना काही बनत नसते. मी काही अजून ती प्रभाग रचना पाहिलेली नाहीये, कशी आहे काय आहे. परंतु प्रभाग रचना 2011 साली जे ईबी बनलेले प्रगणक गट बनलेले त्यानुसारच प्रभाग रचना बनते मला वाटतं. म्हणून तो काही प्रगणक गट आहे तो मला तोडता येत नाही. 2011 साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी तो प्रगणक गट बनलेला आहे. या ठिकाणी आयुक्त म्हणून काम केलेले नाटा साहेब आहेत. 2011 साली तो प्रगणक गट अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असा तोडता येत नाही. त्यामुळे 40 प्रगणक गट, 20 प्रगणक गट, 30 प्रगणक गट असे एकत्र येऊन ती प्रभाग रचना बनते. तो नियमानुसारच ती बनलेली आहे असं मला वाटतंय. ज्या काही छोट्या मोठ्या ऑब्जेक्शन असतील त्याला आपण संधी दिली होती. मी स्वतः पाहून घेतो. आज मी आलेलो आहे की नक्की प्रगणक गट प्रभाग रचना कशी बनले मीच पाहिली नाहीये किंवा आम्ही कोणी त्यांनी प्रत्येकाचा प्रभाग पाहिलेला आहे. ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्या आपल्याला संधी दिली होती प्रशासनाने, त्यामध्ये लोकांनी मांडलेले आहेत. महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यातूनही कोणाला जर वेगळं लढायचं असेल तर शेवटी तो त्यांचा निर्णय. आम्ही महायुती म्हणून लढणार. महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. अर्थात कोणाला आमच्याबरोबर जर लढायचं नसेल तर आम्ही त्याला मग शेवटी आम्हाला एकटं लढावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.